Good morning. चॅप्टर सेंड करतो मी तुम्हाला हा. आता याच्यामध्ये तुमच्या सिलेबस नुसार तुम्हाला काय काय बघायचं बघा. क्लासिफिकेशन ऑफ एसी मोटर इन जनरल सिलेबस डिस्कस केला त्यावेळेस आपण डिस्कस केलं होतं. त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ मशीन्स आहे रिगार्डिंग देअर प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन. सिंक्रोनस मोटर्स, प्लेन, सुपर, असynchronous मोटर मध्ये इंडक्शन मोटर येतो. व्हाय इट इज कॉल्ड एज asynchronous? बिकॉज इट डू नॉट रन्स ऑन सिंक्रोनस स्पीड. सिंक्रोनस स्पीड आहे कन्सेप्ट येतोय तुम्हाला पुढे. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की सिंक्रोनस स्पीड वरती रन होत नाही म्हणजे नक्की काय होतं. वर्किंग ज्यावेळेस समजेल तुम्हाला त्यावेळेस हा कन्सेप्ट समजेल. तर चॅप्टर आहे तुमचं 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटर मध्ये याचं वर्किंग बघायचं. इन शॉर्ट इंट्रोडक्शन बघा त्याचं. इंडक्शन मोटर जनरल प्रिन्सिपल. As a general rule, conversion of electrical power into mechanical power take place. इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच रोटेशन्स मध्ये 3 फेज इंडक्शन मोटर कन्वर्ट करणारे रोटेटिंग पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल मोटर. त्याच्या अगोदर तुम्ही डीसी मशीन्स हा सब्जेक्ट बघितलाय. त्याच्यामध्ये डीसी मोटर्स बघितले आपण. इलेक्ट्रिकल पॉवर कंडक्टेड डायरेक्टली टू द आर्मेचर. आर्मेचर आहे, फील्ड वाइंडिंग आहे कशामध्ये, डीसी मोटरमध्ये. त्याच्यामध्ये काय केलं जातं तर फील्ड वाइंडिंगला डीसी सप्लाय देतो आपण, आर्मेचर वाइंडिंगला डीसी सप्लाय देतो. आर्मेचर वाइंडिंग ही रोटेटिंग वाइंडिंग आहे डीसी मोटरमध्ये. त्याच्यामध्ये ज्या टाईप मध्ये कनेक्शन केले जातील, जर आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर सिरीज डीसी मोटर होते, आणि जर ते पॅरलली कनेक्ट केलं तर आपल्याला शंट डीसी मोटर म्हणतो. Now, DC motors can be called as a conduction motors and AC motors. Motor does not receive electrical power by conduction. जसं डीसी मोटर मध्ये आर्मेचरला पण डायरेक्टली कम्युटेटर आणि ब्रशेस थ्रू कनेक्शन्स करून डीसी पॉवर म्हणजे करंट, डीसी करंट सप्लाय करतो. त्याप्रमाणे एसी मोटरमध्ये करंट सप्लाय करत नाही. मग एसी मोटरमध्ये काय होतं तर इंडक्शनमुळे करंट फ्लो होतो. इंडक्शनमुळे कसा करंट फ्लो होतो हे त्याच्या वर्किंग प्रिन्सिपल मध्ये बघायचं. जसं की तुम्ही डीसी मशीन्स आणि ट्रान्सफॉर्मर, बेसिक्स सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर शिकले. सिंगल फेज एसी सप्लाय प्रायमरी वाइंडिंगला दिला जातो आणि त्याच्यातून इंड्यूस होऊन सेकंडरी वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होतो. नेक्स्ट बघा, इंडक्शन मुळे करंट फ्लो होतो त्यामुळे त्याला प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन पण म्हटलं जातं. याचा शोध मायकेल फॅरेडे लावला. फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, पेज दिसते सगळ्यांना? हॅलो, हो सर दिसते. ओके. Now see, why it is called induction motor? Because the electrical energy is transferred or converted into mechanical energy, but here is a principle of induction is used. मेकॅनिकल एनर्जी मध्ये जे इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होणार आहे, मेन पार्ट आहे रोटेटिंग पार्ट, दॅट इज रोटर. इंडक्शन मोटर मध्ये स्टेशनरी वाइंडिंगला स्टेटर आणि जी वाइंडिंग रोटेटेड असेल त्याला रोटर म्हटलं जातं. याच्या अगोदर तुम्ही डीसी मोटर पाहिल्या,
डीसी मोटर मध्ये दोन पार्ट होते, आर्मेचर आणि सेकंड वन इज फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग स्टेशनरी असते आणि आर्मेचर वाइंडिंग ही रोटेटिंग असते. सिमिलरली इंडक्शन मोटर मध्ये स्टेटर आणि रोटर हा कन्सेप्ट येतो. इंडक्शन प्रिन्सिपल मुळे इंडक्शन मोटर मध्ये काय होतंय, रोटर मध्ये ईएमएफ इंड्यूस होतो आणि त्या ईएमएफ मुळे करंट फ्लो होऊन तुमची इंडक्शन मोटर रोटेट होते, जसं की तुमची डीसी मोटर रोटेट होत होती. त्याच्यामुळे याला रोटेटिंग ट्रान्सफॉर्मर पण म्हटलं जातं. प्रायमरी वाइंडिंग स्टेशनरी आहे म्हणजे तुमचा स्टेटर आहे, आणि जी रोटेट होणारा रोटर आहे दॅट इज युअर सेकंडरी वाइंडिंग. त्या इंडक्शन मोटर त्या इंडस्ट्रियल ड्राईव्ह मध्ये डीसी मोटरपेक्षा जास्त प्रमाणात वापरले जातात. त्याचे रिझन्स काय, तर त्याचे ऍडव्हान्टेजेस. These are the advantages of induction motor. Like advantages, it has very simple and extremely rugged along unbreakable construction, especially squirrel cage type. Simple construction आहे, टफ construction आहे compared to DC motor. Unbreakable construction म्हटलेलं स्पेशली स्क्विरल केज मोटर. स्क्विरल केज मोटर मध्ये का अनब्रेकेबल आहे, तर याच्यामध्ये फक्त स्टेटरवरती वाइंडिंग असते आणि रोटर हा स्क्विरल केज टाईप असतो. आपण त्याचा डायग्राम नेक्स्ट बघणार आहे. सेकंड आहे, इट कॉस्ट इज व्हेरी लो अँड इट इज व्हेरी रिलायबल. कॉस्ट कम्पॅरेटिव्हली कमी आहे, रिलायबल आहे. इट हॅज सफिशियंट हाय इफिशियन्सी. सफिशियंट हाय इफिशियन्सी आहे, त्याच्यामध्ये लॉसेस कमी आहे. इन नॉर्मल रनिंग कंडिशन नो ब्रशेस आर नीडेड. नॉर्मल रनिंग कंडिशन असेल स्क्विरल केज इंडक्शन मोटरची, त्याच्यामध्ये डीसी मोटर सारखे कम्युटेटर नाही, ब्रशेस नाही, फ्रिक्शनल लॉसेस नाही, रिड्युस्ड. इट हॅज रिजनेबली गुड पॉवर फॅक्टर. चांगला पॉवर फॅक्टर मिळतो याच्यामध्ये. इट रिक्वायर्स मिनिमम ऑफ मेंटेनन्स. मिनिमम म्हणून मेंटेनन्स, किंवा इन केस ऑफ स्क्विरल केज induction motor there is no maintenance at all. Now it start up from rest and need not extra starting motor. Induction motor हे सेल्फ स्टार्टिंग मोटर्स आहेत. सेल्फ स्टार्टिंग म्हणजे सप्लाय दिला की मोटर स्टार्ट्स रोटेटिंग. लास्ट फिफ्थ ऍडव्हान्टेज काय, स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड नीड नो एक्स्ट्रा मोटर अँड हॅव नॉट टू बी सिंक्रोनाइज. सिंक्रोनायझेशनची काही गरज लागत नाही, लाईक अ सिंक्रोनस मशीन. स्टार्टिंग अरेंजमेंट इज सिंपल, स्पेशली फॉर स्क्विरल केज टाइप मोटर. स्टार्टिंग अरेंजमेंट सिंपल आहे. पीओएस स्टार्टर लावा, मोटर तुमची रन होईल. जेवढ्या फार्मवरती शेतावरती जेवढ्या काय पंपिंगसाठी मोटर यूज करतो आपण, ह्या स्क्विरल केज इंडक्शन मोटर असतात. त्याला तुम्ही ड्युअल स्टार्टर बघितलं असेल, त्याला रेड बटन एक असतं, एक ग्रीन बटन असतं, पुश बटन्स असतात. ड्युअल स्टार्टरने पुश बटन प्रेस केले की डायरेक्टली तुमची मोटर स्टार्ट होऊन जाते आणि ती कनेक्टेड असते पंपला. पंपचं काम आहे पाणी तुमच्या फार्मला पोहोचवणं. व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर? दीज आर द सम ऍडव्हान्टेजेस. जे ऍडव्हान्टेजेस बघितले, लो कॉस्ट, रिलायबल, हाय इफिशियन्सी, गुड पॉवर फॅक्टर, सेल्फ स्टार्टिंग, simple construction, and toughest motor. Now, as there is advantages, there are some disadvantages also. What are those? Now, three listed here. Its speed cannot be varied without sacrificing some of its efficiency. आता याचा अर्थ काय होतं, जर तुम्हाला स्पीड मध्ये व्हेरिएशन पाहिजे असेल इंडक्शन मोटरच्या, तर इफिशियन्सी मध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल. सॅक्रिफाईस करणे म्हणजे काय करायचं, त्याग करावा लागेल. म्हणजे जर तुम्हाला स्पीडमध्ये व्हेरिएशन पाहिजे असेल, नॉर्मल केसमध्ये मोटर तुमची इफिशियन्सी 60 to 70% देत असेल, पण जर स्पीड व्हेरिएशन केलं तुम्ही, तर ती इफिशियन्सी बिलो 40% और बिलो 50% जाणार. सेकंड डिसएडवांटेज काय, जस्ट लाईक अ डीसी शंट मोटर, इट्स स्पीड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन लोड. डीसी मोटरची लोड आणि स्पीडची कॅरेक्टरिस्टिक्स बघितली तुम्ही. जसा लोड इन्क्रीज होईल, मोटरचं काय होणार आहे, स्पीड डिक्रीज होतं. जसं डीसी शंट मोटर ही कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे, सिमिलरली आपल्या इंडक्शन मोटर्स ह्या सुद्धा कॉन्स्टंट स्पीड मोटर्स आहेत. थर्ड डिसएडवांटेज काय, इट्स स्टार्टिंग टॉर्क इज समवॉट इन्फेरियर टू दॅट ऑफ द डीसी शंट मोटर. नाव
जसं आता सांगितलं की डीसी शंट मोटर आणि थ्री फेज इंडक्शन मोटर सेम आहे, कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे. बट थर्ड डिसएडव्हान्टेज काय, डीसी शंट मोटरचा स्टार्टिंग टॉर्क हा चांगला आहे. चांगला म्हणण्यापेक्षा जास्त आहे कम्पेअर टू द थ्री फेज इंडक्शन मोटर. थ्री फेज इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग आहे, पण स्टार्टिंग टॉर्क नॉट ॲज गुड ॲज डीसी शंट मोटर. डीसी शंट मोटरपेक्षा आता स्टार्टिंग टॉर्क पुअर. नाव विल सी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल, हे दोन पॉईंट आपल्याला बघायचे. ठीक आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला इंट्रोडक्शन समजलंय थ्री फेज इंडक्शन मोटरचं. त्याच्यामध्ये काय काय बघितलं, ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेजेस, ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन. थ्री फेज इंडक्शन मोटर कुठे यूज होतात, इंडस्ट्रीमध्ये, फार्मवरती, जेवढ्या काय तुमच्या मोटर्स आहेत, इवन फ्लोरिंग मिलला, म्हणजे दळण गाळण्यासाठी गिरणीमध्ये जी मोटर असते ती पण एक टाईपची इंडक्शन मोटर्स आहे. नेक्स्ट, आता तुमच्या सिलेबसचा पॉईंट स्टार्ट होतोय, दॅट इज कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल एवढे दोन पॉईंट आज बघूया आपण. अँड इंडक्शन मोटर कन्सिस्ट इसेन्शियली टू मेन पार्ट्स, स्टेटर अँड रोटर. त्याच्यामध्ये जे दोन मेन पार्ट आहेत, एक आहे स्टेटर आणि दुसरा रोटर. त्याच्या नावामध्ये स्टेटर इज अ स्टेशनरी पार्ट, स्टेटर ऑफ इंडक्शन मोटर. डायग्रॅम बघू शकता खाली, जी डायग्रॅम 34.2b आहे, कम्प्लीट वाउंड स्टेटर फॉर अन इंडक्शन मोटर. ही डायग्रॅम दिसते सगळ्यांना, ही डायग्रॅम. हो सर. ही स्टेटरची डायग्राम आहे. तुम्ही स्टेटर बघितला असेल मोटरचा. आपल्याला स्टेटर आउटर व्ह्यू आहे स्टेटरचा, स्टेटर इझिली दिसतो. रोटर हा त्याचा इनसाइडचा पार्ट आहे. 34.2a मध्ये अनवाउंड स्टेटर with the semi closed slots, laminated लो लॉस सिलिकॉन स्टील. त्याच्यामध्ये हा रोटर दिसत आहे, वरचा पार्ट दाखवलेला नाही डायग्राम मध्ये, आपला रोटर आणि हा त्याचा शाफ्ट इंडक्शन मोटरचा. तर कन्स्ट्रक्शन मध्ये स्टेटर. आता स्टेटर मध्ये काय काय येत आहे, तर स्टेटरला आपण थ्री फेज एसी सप्लाय कनेक्ट करतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थ्री फेज एसी वाइंडिंग आहे. वन बाय वन लाईन वाचतो मी, समजून घ्या. द स्टेटर ऑफ इंडक्शन मोटर इज in principle the same as that of synchronous motor or generator. जर तुम्हाला स्टेटर इंडक्शन मोटरचा समजला, तर सिंक्रोनस मोटर मध्ये पण सेम स्टेटर आहे आणि युअर जनरेटर और अल्टरनेटर. तसं बघितलं, सिंक्रोनस मोटर आणि अल्टरनेटर इज अ सेम मशीन, दॅट इज कॉल्ड एज अ सिंक्रोनस मशीन. इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन दोन्हीचं स्टेटर सेम आहे. याच्यामध्ये काय काय येतं, इट मेड अप ऑफ नंबर ऑफ स्टॅम्पिंग्स. स्टॅम्पिंग्स म्हणजे काय असतं, तर याच्यामध्ये तुमचा जो लॉसेस असतात, हिस्टेरिसिस लॉसेस, ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी, प्रोबॅबली ईडी करंट लॉसेस कमी करण्यासाठी नंबर ऑफ स्लाइसेस मध्ये तुमचा रोटर एक स्टॅम्पिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल जशी आपली नोटबुक आहे, नोटबुकमध्ये नंबर ऑफ पेजेस आहेत, पण एक नोटबुक फिक्स तुम्हाला एका विड्थची दिसते, त्या टाईपमध्ये त्याच्या आतमध्ये नंबर ऑफ पेजेस असतात. सेम याच्यामध्ये सिलिकॉनचे काय केलेले असतात, स्लाइसेस बनवून ते लॅमिनेशन करून, म्हणजे इन्सुलेट केलेले असतात एकमेकापासून, आणि ते जॉईन करून तुमचं सर्क्युलर स्टेटर तयार होते. म्हणजे स्टेटर कॅरीज थ्री फेज वाइंडिंग. त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट राहिला, विच आर स्लॉटेड टू रिसीव्ह दी वाइंडिंग. याच्यामध्ये आतल्या साईडला स्लॉट्स पाडलेले असतात. स्लॉट म्हणजे ज्याच्यामध्ये वाइंडिंग आपल्याला फिक्स करता येईल. नेक्स्ट आहे, द स्टेटर कॅरीज थ्री फेज वाइंडिंग. त्या स्लॉटमध्ये थ्री फेज वाइंडिंग येते अँड फेड फ्रॉम थ्री फेज सप्लाय. त्याला थ्री फेज एसी सप्लाय दिलेला असतो. इट इज वाउंड फॉर डिफाईन नंबर ऑफ पोल्स. आता वाइंडिंग मध्ये नंबर ऑफ पोल्स येतात, ते पण नेक्स्ट बघायचं आपल्याला. इथे स्टार दिलेला आहे, त्याचं मिनिंग काय, तर एक लास्ट लाईन मध्ये
स्टारचं मिनिंग दिलेलं असतं. द नंबर ऑफ पोल्स पी प्रोड्यूस्ड इन द रोटेटिंग फील्ड is P is equal to 2n. n is the number of stator slots per pore per phase. हे तुम्हाला नेक्स्ट डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला. नाव फक्त लक्षात ठेवा की नंबर ऑफ पोलसाठी हे वाइंडिंग थ्री फेज वाइंडिंग वाउंड केलेले आहेत. ग्रेटर द नंबर ऑफ पोल्स लेसर द स्पीड अँड व्हाईस वर्सा. आता याचं मिनिंग काय आहे, जेवढे जास्त नंबर ऑफ पोल्स तुम्ही तयार करणार तेवढं मोटरचं स्पीड कमी राहणार आणि जेवढे कमी स्पीड पोल तयार करणार तेवढं स्पीड जास्त राहणार. त्याचा हे तुम्हाला इझिली लक्षात राहील पुढचा फॉर्म्युला बघितल्यानंतर. त्याच्या अगोदर एक पॉईंट बघूया आपण. इट विल डायग्राम शो केलेली खाली वाइंडिंग वेन सप्लाय विथ थ्री पेज करंट. थ्री पेज करंट सप्लाय केल्यानंतर काय होतं, प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फ्लक्स which is of constant magnitude but which revolves or rotates at a synchronous speed. स्टेप बाय स्टेप बघू. स्टेटर आहे, त्याच्या आतमध्ये रोटर आहे थ्री फेज इंडक्शन मोटरचा. आपण काय करतोय, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग सेम ऍट अ टाइम बघतोय. कन्स्ट्रक्शन आहे, ते पार्ट्स कुठले कुठले त्याच्यामध्ये काय काय येतं ते आलं कन्स्ट्रक्शन मध्ये. वर्किंग मध्ये काय, ते पार्ट्स कसे वर्क करतात की सो दॅट तुमची इंडक्शन मोटर रोटेट होईल. थ्री फेज एसी सप्लाय स्टेटरला दिल्यानंतर त्याच्या आतमध्ये जी थ्री फेज वाइंडिंग आहे जी की डिफाइनाइट नंबर ऑफ पोलसाठी कनेक्टेड असेल. मिनिमम नंबर ऑफ पोल्स हे 2 असतात आणि मॅक्सिमम नंबर ऑफ पोल्स हे त्याच्या 2च्या मल्टिपलमध्ये, म्हणजे ऑलवेज इव्हन नंबर नॉट ऑड नंबर. 3 पोल्स आहेत असं होऊ शकत नाही, कारण पोल इज अ पेअर. मॅग्नेट बघितलं असेल तुम्ही, मॅग्नेटला कसं एन पोल आणि एस पोल दोन्ही पोल असल्याशिवाय एक मॅग्नेट तयार होत नाही. तुम्ही मॅग्नेटचे किती तुकडे केले तरी त्याला प्रत्येकाला एन आणि एस पोल राहतो. सिमिलरली इथं आपल्याला मॅग्नेटिक फील्डच प्रोड्यूस करायची असते, त्याच्यासाठी 2 पोल तयार होतात. म्हणजे प्रत्येक वेळी पोलची पेअर असते, जर 2 पोल असतील, 4 पोल असतील, 6 पेअर पोल असतील, प्रत्येक वेळी पेअर झाली पाहिजे तयार, त्या टाईपमध्ये पोल्स असतात. नाव आता नेक्स्ट काय होतं, एसी सप्लाय दिला थ्री फेज इंडक्शन मोटरला. त्याच्यामध्ये काय होईल, करंट फ्लो होईल तुमच्या वाइंडिंग मधून करंट फ्लो झाला, कुठल्याही कंडक्टर मधून करंट फ्लो झाला की त्याच्या अक्रॉस मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मग तेच इथे दिलेलं आहे, कॉन्स्टंट मॅग्नेट्यूड प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फ्लक्स. थ्री फेज करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फ्लक्स which is of constant magnitude but which revolves or rotates at a synchronous speed. आता ते रिव्हॉल्व होतं, रोटेट होतं, म्हणजे नक्की काय होतं, तर वाइंडिंग स्टेशनरी आहे. पण जो आपला एसी सप्लाय आहे थ्री फेज, त्या एसी सप्लायमुळे जे सिंक्रोनस स्पीडला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते रोटेट होतंय स्टेशनरी वाइंडिंग मध्ये. याच्यासाठी आपल्याला एक व्हिडिओ आहे, व्हिडिओची लिंक तुम्हाला पाठवतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय, गिवन बाय सिंक्रोनस स्पीड एन एस इज इक्वल टू 120 एफ अपॉन पी. त्याच्यामध्ये एन एस हे सिंक्रोनस स्पीड आहे आरपीएम मध्ये, आरपीएम रिव्हॉल्युशन पर मिनिट. 120 कॉन्स्टंट आहे. एफ इज अ सप्लाय फ्रिक्वेन्सी, नॉर्मली आपल्याकडे 50 हर्ट्ज सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे, आणि डिवायडेड बाय पी मीन्स नंबर ऑफ पोल्स. नेक्स्ट लाईन बघा, द रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्युसेस अन ईएमएफ इन द रोटर बाय म्युच्युअल इंडक्शन. स्टेप बाय स्टेप काय काय बघितलं आतापर्यंत. स्टेटरला सप्लाय दिला, स्टेटर मधून करंट फ्लो झाला, त्याच्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झालं. त्याच्यामुळे काय झालं, तर ते मॅग्नेटिक फ्लक्स, नेक्स्ट लाईन, द रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फ्लक्स इंड्युसेस एन ईएमएफ इन द रोटर बाय म्युच्युअल इंडक्शन. ते रोटेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स एअर गॅप थ्रू रोटरला कट करेल, आणि रोटरला ज्यावेळेस कट करेल, रोटर इज अ कंडक्टर, रोटरमध्ये नंबर ऑफ कंडक्टर्स असतील. इथं दिसत असेल तर बघा, हे कंडक्टर्स आहेत सगळे, आणि हे एंट्रिंग शॉर्ट सर्किट केलेले आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये म्युच्युअल इंडक्शन काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार. This is all about stator construction and stator working. Now rotor. There are 2 types of rotor. One is squirrel cage rotor and second phase wound or wound rotor, or also called as slip rings
rotor because because there are slip rings on the rotor. Rotor वरती slip rings आहेत. Squirrel cage rotor मध्ये काय येतं? Motor employing this type of rotor are known as squirrel cage induction motor. ज्या मोटरमध्ये स्क्विरल केज टाईपचा रोटर यूज होतो त्या मोटरला म्हटलं जातं स्क्विरल केज इंडक्शन मोटर किंवा इन शॉर्ट आपण स्क्विरल केज SCIM म्हणतो त्याला स्क्विरल केज इंडक्शन मोटर. सेकंड आहे फेज वाउंड और वाउंड रोटर इंडक्शन मोटर. याच्यामध्ये आता फेज वाउंड मीन्स जसं स्टेटर वरती वाइंडिंग आहे सिमिलरली रोटर वरती पण वाइंडिंग असेल आणि ही रोटर वरची वाइंडिंग एक्सटर्नली आपण 3 स्लिप रिंग लावतो कारण 3 फेज वाइंडिंग असते आणि त्या स्लिप रिंग थ्रू एक्सटर्नली ती वाइंडिंग शॉर्ट सर्किट करतो. असं का करतो तर याचे नंबर ऑफ ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्याला नेक्स्ट पॉइंट मध्ये समजून येतील. फेज वाउंड और वाउंड रोटर मोटर एम्प्लॉइंग दिस टाइप ऑफ rotor are variously known as a phase wound motor or wound motors or slip ring motors. नॉर्मली सगळीकडे स्लिप रिंग मोटर म्हटलं जातं पण तुम्ही फेज वाउंड मोटर किंवा वाउंड मोटर म्हटलं तरी बोथ आर सेम. वन बाय वन स्क्विरल केज मोटर तेव्हा ते फर्स्ट सेंटेन्स दिले ऑलमोस्ट 90% ऑफ इंडक्शन मोटर्स आर स्क्विरल केज मोटर. सगळीकडे स्क्विरल केज इंडक्शन मोटर यूज होतात. ज्या ठिकाणी स्क्विरल केज इंडक्शन मोटरचे पॅरामीटर्स फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग टॉर्क मेंटेन नाही होत किंवा नाही करता येत आपल्याला लोडची रिक्वायरमेंट असते की इंडक्शन मोटर पाहिजे आणि स्टार्टिंग टॉर्क हा स्क्विरल केज पेक्षा जास्त पाहिजे तर त्याच केसेसमध्ये स्क्विरल केज इंडक्शन मोटरच्या ठिकाणी स्लिप रिंग इंडक्शन मोटर यूज होते. सिम्पलेस्ट स्क्विरल केज रोटरची इन्फॉर्मेशन काय काय दिली बघा. 90% तर असतात. सिम्पलेस्ट आहे मोस्ट रग्ड कन्स्ट्रक्शन इमॅजिनेबल अँड इट्स मोस्ट इनडिस्ट्रक्टिबल आहे. तुम्ही डिस्ट्रक्ट करू शकत नाही त्याला मीन्स कुठल्याही एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये यूज होते. द रोटर कन्सिस्ट ऑफ अ सिलेंड्रिकल लॅमिनेटेड कोर. रोटरचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सिलेंड्रिकल आहे लॅमिनेटेड कोर्स आहे विथ पॅरलल स्लॉट्स फॉर कॅरिंग द रोटर कंडक्टर्स. त्याच्यावरती जसं स्टेटरला स्टॅम्पिंग करून एक रिजिड स्टेशनरी पार्ट होतो तसा रोटर सुद्धा त्याला आतमध्ये जे रोटर कोर आहे कोर मध्ये परत नंबर ऑफ स्लाइसेस आणि ते स्टॅम्पिंग करून त्याच्यावरती स्लॉट ठेवले जातात. स्लॉट कशासाठी पॅरलल स्लॉट तर त्याच्यामध्ये कंडक्टर फिक्स करण्यासाठी. नेक्स्ट स्टेज दिलेले आहे स्लॉट्स फॉर कॅरिंग द रोटर कंडक्टर्स विच इट शुड बी नोटेड क्लिअरली आर नॉट वायर्स. जे आपण कंडक्टर म्हणतोय ते नॉर्मल वायर असते ते वायर नाही बट कन्सिस्ट ऑफ हेवी बार्स ऑफ कॉपर. कॉपरचे हेवी बार्स असतात किंवा ॲल्युमिनियम किंवा अलॉयचे बार यूज केले जातात त्याच्यामध्ये. वन बार इज प्लेस्ड इन इच स्लॉट. म्हणजे वाइंडिंग मध्ये जसं नंबर ऑफ कंडक्टर्स आपण वाउंड करतो तसं न करता स्क्विरल केज रोटर मध्ये काय केलं जातं तर स्लॉट मध्ये डायरेक्टली कंडक्टर प्लेस करायचा. तेच पुढे दिले रादर द बार्स आर इन्सर्टेड फ्रॉम द एंड्स वाईज सेमी क्लोज स्लॉट्स आर यूज. सेमी स्लॉटचा टाईप आहे तो एक नेक्स्ट डायग्राम मध्ये समजून येईल. One bar is placed in each slot. Rather, the bars are inserted from are braced or electrically welded or bolted to two heavy and short circuited end rings. त्याच्या एंड रिंगला हे बार्स काय केले जातात बोल्ट केले जाईल किंवा शॉर्ट करण्यासाठी त्याला वेल्डिंग केलं जाईल. नेक्स्ट काय दिलंय वन बार इज प्लेस्ड इन इच स्लॉट. प्रत्येक स्लॉट मध्ये एक बार आणि एंड रिंग न तो शॉर्ट सर्किट केलेला असतो. नेक्स्ट बघा रोटर बार्स आर परमनंटली शॉर्ट सर्किटेड ऑन देमसेल्फ. परमनंटली शॉर्ट सर्किट केलेले असतात
The rotor slots are usually not quite parallel to shaft. आता स्क्विरल केज का म्हटलं तर त्याचं रिझन इथे दिले. तर डायग्राम दिसते सगळ्यांना. तर या डायग्राम मध्ये बघा, ह्या एंड रिंग्स आहेत. रोटर शाफ्ट, स्क्यूड रोटर स्लॉट्स. हे रोटर स्लॉट नॉर्मल तिरके केलेले असतात. दॅट इज कॉल्ड एज स्क्यूड. एंड रिंग्स, बॉल बेअरिंग्स. बेअरिंग्स वरती तुमचा रोटर सस्पेंड केलेला असतो, म्हणजे त्याला फ्रीली रोटेट होईल असा ठेवलेला असतो. ना परत लाईनला येऊया आपण इकडे बघा. द शाफ्ट्स, why it is called skewed? The rotor slots are usually not quite parallel to shaft but are purposely given slight skew. This is useful in two ways. The skew कशासाठी करायचं, त्याचा यूज काय, पुढच्या दोन लाईन मध्ये. इट हेल्प्स टू मेक द मोटर रन क्विकली बाय रिड्युसिंग द मॅग्नेटिक हम. तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय होतं, ज्यावेळेस ईएमएफ दोन्हीमध्ये इंड्यूस होतं, म्हणजे तुमच्या रोटर कंडक्टर्स मध्ये ईएमएफ इंड्यूस होतं. स्टेटर मध्ये ऑलरेडी सप्लाय ईएमएफ आहे. दोन्हीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, ते मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला काय करेल, राईट अपोज करेल, अट्रॅक्ट करेल. लाईक पोल असतील तर रिपेल करतील, अनलाईक पोल्स असतील म्हणजे एन आणि एस असा अनलाईक पोल असेल तर एकमेकाला अट्रॅक्ट करतील. याच्यामध्ये मोटर कुठल्या डायरेक्शन मध्ये रोटेट होईल हे डिसाईड होतं. सेकंड पॉईंट याच्यामध्ये काय, इट हेल्प्स इन रिड्युसिंग द लॉकिंग टेंडन्सी ऑफ रोटर. मॅग्नेटिक हम कमी करेल. हमिंग, जसा ट्रान्सफॉर्मरचा आवाज येतो, दॅट साऊंड इज कॉल्ड हमिंग साऊंड. अँड नेक्स्ट, रिड्युसिंग लॉकिंग टेंडन्सी. लॉकिंग काय होतं, जर पॅरलल ठेवली तर स्टेटरवरचे मॅग्नेटिक पोल्स आणि तुमच्या रोटरवरती इंड्यूस झालेले मॅग्नेटिक पोल्स हे एकमेकाला काय करतील, अट्रॅक्ट करतील. काही पोल्स एकमेकाला रिपेल करतील. त्या केसमध्ये तुमची मोटर कुठल्याही डायरेक्शन मध्ये फिरणार नाही. नेक्स्ट दिलंय, दॅट इज द टेंडन्सी ऑफ रोटर टिप टू रिमेन अंडर द स्टेटर टिप. सेम तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं मी की काय पोझिशन होते तुमचे रोटर आणि स्टेटरचे. टिप, टिप मीन्स दे स्लॉट आहेत, कॉल्ड ॲज अ टिप. ड्यू टू डायरेक्ट मॅग्नेटिक अट्रॅक्शन बिटवीन देम. ते तुम्हाला मी अगोदर सांगितलं. And small motors, another method of construction used, it consists of placing the entire rotor core in mold and casing all the bars and end rings in one piece. आता जे स्मॉल इंडक्शन मोटर आहे त्याचा रोटर हा सिंगल पीस तयार केला जातो माउल्ड मध्ये किंवा कास्टिंग मध्ये. द मेटल कॉमनली यूज इन अल्युमिनियम अलॉय. अल्युमिनियम अलॉय मेटल यूज होतं त्यासाठी. अनदर फॉर्म ऑफ रोटर कन्सिस्ट ऑफ solid cylinder of steel without any conductors or slots at all. सॉलिड, डायरेक्टली सॉलिड एक सिलेंडर घ्यायचा आणि तो रस तुमच्या स्टेटरच्या इनसाइड फिट करून टाकायचा. आणि नेक्स्ट टाईप आहे फेज वाउंड रोटर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लिप रिंग रोटर. डायग्राम बघा, स्लिप रिंग इंडक्शन मोटर. त्याच्यामध्ये जो रोटर आहे तो स्लिप रिंग टाईप आहे. दोन्ही मोटर स्क्विरल केज आणि स्लिप रिंग. स्टेटर सेम राहणार आहे, फक्त चेंजेस इन द रोटर. रोटरचे चेंज मग मोटरचं नाव चेंज होत आहे, दॅट इज फेज वाउंड रोटर. तर स्लिप रिंग इंडक्शन मोटर type is provided with three phase double layer distributed winding consist of coils are used in alternator. Same as alternator सारखं construction असणार आहे. The rotor is wound for as many poles as number of stator poles. Stator आणि rotor दोन्हीचे पोल सेम असतील and is always wound three phase. त्याच्यात प्रत्येक वेळी तो आपल्याला थ्री फेज मध्ये वाउंड करायला, इवन when the stator is wound two phase. रोटर वाइंडिंग ही प्रत्येक वेळी आपल्याला थ्री फेजच असते. जरी तुम्ही स्टेटर टू फेज ठेवला तरी मोटर रोटेट होणार आहे, पण तुम्हाला स्टेटरची वाइंडिंग ही टू फेज जरी केली तरी रोटरची वाइंडिंग ही थ्री फेजच ठेवावी लागते. The three phases are started
स्टार इंटरनली. आता 3 फेज मध्ये 2 टाईपचे कनेक्शन आहेत, स्टार कनेक्शन, डेल्टा कनेक्शन. मग डेल्टा कनेक्शन मध्ये काय होतं, तुमच्या ज्या वाइंडिंग्स आहेत त्याचं फर्स्ट टर्मिनल आणि सेकंड वाइंडिंगचं सेकंड टर्मिनल एकत्र केलं जातं. स्टार वाइंडिंग मध्ये काय होतं, वन कॉमन पॉइंट घेतला जातो वाइंडिंगचा आणि राहिलेल्या 3 टर्मिनलला कनेक्शन केली जातात. फेज वाऊंड रोटर मध्ये काय केलं जातं, एक कॉमन पॉइंट करायचा तिन्ही वाइंडिंगचा आणि इंटरनली शॉर्टेड केलं जाईल आणि राहिलेले 3 टर्मिनल हे स्लिप रिंगला कनेक्टेड असतात आणि स्लिप रिंग वरती ब्रशेस, शाफ्ट आणि ब्रशेस ठेवून काय केलं जाईल, स्लिप रिंग अँड ऑटोमॅटिकली शॉर्ट सर्किटेड. लेक्चर स्टार्ट करायला थोडा आपल्याला उशीर झालाय, त्यामुळे हे कम्प्लीट करूया आणि त्याच्यानंतर स्टॉप करूया. आज फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर बघायचं. When running under normal conditions, slip rings are automatically short circuited. नॉर्मल कंडिशन मध्ये होत असताना स्लिप रिंग ह्या शॉर्ट सर्किट करून ठेवायच्या, जसं की आपण स्क्विरल केज इंडक्शन मोटर मध्ये एंड रिंगला शॉर्ट सर्किट करत होतो. मग शॉर्ट सर्किट नाही केलं तर काय होईल, जर शॉर्ट सर्किट नाही केलं तर तुमचा रोटरचं सर्किट कम्प्लीट होणार नाही, करंट फ्लो होणार नाही आणि त्याच्यामध्ये फ्लक्स जनरेट होणार नाही, ज्या फ्लक्समुळे आपली 3 फेज इंडक्शन मोटर रोटेट होते. स्लिप रिंग मोटरची डायग्राम दिली बघा इथं खाली. नेक्स्ट दिस इज सर्किट डायग्राम अँड दिसतोय हा स्टेटर 3 फेज एसी सप्लाय, स्टेटर, रोटर, स्टार पॉइंट आणि राहिलेला रोटर हा स्लिप रिंग थ्रू रेजिस्टन्स, स्टार्टिंग रेजिस्टन्स थ्रू शॉर्ट करतो आपण. इथं जसं वाइंडिंग आहे तसंच हे दोन्ही ठिकाणी पाहिजे, इथं रेजिस्टर झाले. हा फेज बाउंड वाइंडिंग. कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय तर फ्रेम, त्याचं मटेरियल कुठले त्याच्यामध्ये पॉईंट दिले, मेड ऑफ क्लोज गेन अलॉय, कास्ट आयर्न, स्टेटर आणि रोटर कोर, स्टेटर अँड रोटर वाइंडिंग आर नॉर्मली having moisture proof type insulation in the ring mica and type quality. मटेरियल कॉपर असणार आहे वाइंडिंगचं, त्याच्यावरती इन्सुलेशन असेल, एअर गॅप, शाफ्ट आणि बेरिंग, फॅन, स्लिप रिंग एनक्लोजर्स इन्फॉर्मेशन दिलेले. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोडक्शन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड हा पॉईंट घेऊ. आजच्यासाठी आपण इथे थांबूया. काय काय बघितलं आपण तर 3 फेज इंडक्शन मोटर, स्टेटर आणि रोटर, त्याचं वर्किंग आणि त्याचं कन्स्ट्रक्शन. हा चॅप्टर पाठवतो तुम्हाला PDF व्हॉट्सअपला, याच्याकडून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. ओके सर. ओके, थँक्यू.